नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण गहू बाजार समितीमध्ये आपल्याला आजच्या महाराष्ट्रातील ताजे दर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आता बघितलं असेल, महाराष्ट्रात आणि राज्यातील आपल्याला बाजार समितीमध्ये आज सध्याला गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पण गव्हा विविध वन्याच्या आपल्याला मिळालेल्या दरांचे सर्व लक्ष वेधून घेतले आहेत। पण मुंबई पुणे या शहरात गव्हाने आता 5,000 रुपये टप्पा गाठला असून आता बनसी गव्हाने आणि विक्री यासाठी आपल्याला मोडीत काढले आहेत। आज रोजी महाराष्ट्रात विविध बाजार समितीमध्ये गव्हाचे दर वेगवेगळ्या पातळीने आपल्याला दिसून आले आहेत। काही दिवसात आपल्याला स्थिर राहिलेले, काही ठिकाणी आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहेत। आज थोडक्यात आपण बाजार समितीमध्ये मुख्यतः घडामोडी बघूयात। आज बाजाराचा अहवालानुसार बार्शी बाजार समितीमध्ये बनसी गव्हाला आता राज्यात सर्व उच्च म्हणजे 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। या उलट मुंबईचा ठोक बाजार लोकल गव्हाला 10,934 क्विंटलची इतकी आढावा आपल्याला मिळालेला आहे। दर पाहिले तर आपण 5,000 रुपये दर आपल्याला पोहोचला आहे। आज गव्हाच्या बाजारात आज गव्हाच्या विविध वाणांना मिळालेला दर आपण खालीलप्रमाणे बघूयात। बनसी गहू या वाणाला आता सर्वाधिक मागणी असून बार्शीमध्ये 6,500 रुपये, पैठणमध्ये 2,600 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत। पण त्याबरोबर आपल्याला शरबती गहू पुणे बाजार समितीत आपल्याला 5,000 प्रति क्विंटल असा उच्चांक दर मिळाला आहे। सोलापूरमध्ये हा दर 3,790 रुपये ते नागपूरमध्ये 3,500 रुपये राहिला आहे। पण लोकल गहू आहे तो अकोलामध्ये आपल्याला 2,525 रुपये, तर अमरावतीमध्ये 2,500 रुपये आणि नागपूरमध्ये बघितलं आहे 2,311 रुपये। विदर्भात बाजारपेठेत आपण दर बघितला आहे तर 2,300 ते 2,500 रुपये दरम्यान आपल्याला दर स्थिर आहेत। यामध्ये 2,179 गहू वडीजमध्ये सातारामध्ये बघितलं असेल 2,179 वाणाला गव्हाला आता 3,000 रुपये भाव मिळाला आहे। तर दुधनी या ठिकाणी आपल्याला 2,875 रुपये राहिला आहे। बार्शी बाजार समितीमध्ये आपण गव्हाचे 15 क्विंटलची आवक झाली असून तेथे किमान दर आपल्याला 2,675 रुपये तर कमाल दर 2,700 रुपये पाहायला मिळाला आहे। पण या ठिकाणी आपण सरासरी बघितले तर 2,675 रुपये आपल्याला पाहायला मिळाला आहे। सिन्नर हिरणगावमध्ये बघितलंय त्यामध्ये 283 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे। पण किमान दर 2,000 ते कमाल दर 2,401 रुपया, सरासरी आपल्याला 2,150 रुपये हा नोंदवला गेलेला आहे। यामध्ये बघितलं असेल करंजा बाजार समितीमध्ये 6,000 क्विंटलची आवक असून त्या ठिकाणी आपल्याला 2,165 कमाल दर बघितलंय 2,375 आणि सरासरी बघितलंय 2,275 रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तुळजापूरमध्ये बघितलंय 59 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला दिसून आलेली आहे। पण या ठिकाणी 2,100 ते 2,200 दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। जळगावमध्ये आपण बाजार समितीमध्ये 2,189 तर जातीचा गहू आपण बघितलं असेल 1,800 रुपये या स्थिर दर आपल्याला विकला गेला आहे। आता परतूरमध्ये बघितलंय 2,149 जातीचा गहू तर 2,222 ते 2,300 रुपये दरम्यान आपल्याला वडूज या जातीला 2,800 ते 3,000 पर्यंत आपल्याला उच्चांकन दर पाहायला मिळालेले आहेत। आता दुधनी बाजार समितीमध्ये बघितलंय 2,189 जातीला 2,150 ते 2,875 दर आपल्याला पाहायला मिळाले आहेत। यामध्ये आपण बार्शी बाजारात बनसी जातीला बघितलं असेल त्यामध्ये 6,500 दर मिळालेला आहे। पण रोज आज सर्वाधिक दर ठरलेला आहे। पण पैठण येथे आपल्याला बनसी गहूसाठी 2,600 रुपये दर विकला गेला आहे। पण तर
त्या ठिकाणी आपल्याला मुरुममध्ये 2126 रुपये तर 2161 दरम्यान राहिला आहे. थोडक्यात अकलूज बाजार समितीचा लोकल बाजार बघूयात. त्यामध्ये 2200 दरम्यान विकला गेला आहे. पण अकोला या ठिकाणी बघितलंय तर त्या ठिकाणी आपल्याला 2000 ते 2525 रुपये दर पाहायला मिळालेला आहे. तर यामध्ये आपण अमरावतीमध्ये थोडक्यात दर जाणून घेऊयात. त्यामध्ये बघितलंय 2100 ते 2500 या दरम्यान आपल्याला दर नोंदवला गेलेला आहे. तर आपण बघितलं असेल बार्शीमध्ये वैरघाट या गावामध्ये बघितले तर 2550 स्थिर तर दर मिळाला आहे. पण नागपूरमध्ये बघितलं आहे 2150 ते 2311 रुपये दर राहिला आहे. थोडक्यात बघूयात मुंबई बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला क्विंटल बघायला मिळालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 10,934 क्विंटलची आवक झाली असून त्यामध्ये आपल्याला दर पाहायला मिळाला आहे 2,900 ते 5,000 दर. सरासरी आपल्याला 3,950 रुपये दर राहिला आहे. भोगदानमध्ये बाजार समितीमध्ये बघितलंय त्यामध्ये आपल्याला 2000 ते 2150 दर मिळाला आहे. पण तळोदामध्ये बघितलंय 2200 ते 2400 रुपये दर नोंदवला गेलेला आहे. आता आपण थोडक्यात या गंगापूरमध्ये बघणार आहोत. गंगापूरमध्ये आपल्याला गव्हाला एक चढ उतार पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी चढ उतार पाहायला मिळाला आहे. पण त्या ठिकाणी आपण आवक आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळते. पण त्या ठिकाणी दर पाहण्यात आपल्याला 2000 ते 2320 रुपये दर मिळालेला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सरबती जे गहू आहे त्या वाणाच्या गव्हाला बघितलं असेल 2605 रुपये ते 3790 रुपये दर मिळालेला आहेत. या ठिकाणी आपल्याला एकदम मस्तपैकी दर पाहायला मिळालेला आहेत. पुणे शरबती गहूसाठी आपल्याला 4000 ते 5000 रुपये यांच्या उच्चांकन दराला विकले गेलेला आहे. पण नागपूरमध्ये 3200 ते 3500 दर नोंदवलेला आहेत. यामध्ये आपण थोडक्यात विश्लेषण जाणून घेऊयात. त्यामध्ये बघितलं असेल आजच्या ज्या बाजार समितीच्या बार्शी आणि बनसी या गहूसाठी आपण 6500 सर्वाधिक दर नोंदवला गेलेला आहे. पण तसेच पुणे आणि मुंबई बाजार समितीमध्ये आपल्याला चांगले दर दिसून आलेले आहेत. कारंजा असेल, अकोला असेल, अमरावती असेल आणि या मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला दिसून एक स्थिर भाव दिसलेला आहे. पण जळगावमध्ये सर्वात कमी म्हणजे 1800 रुपये दर हा नोंदवला गेलेला आहे. दरामध्ये आपल्याला परिणाम कटक आपल्याला गव्हाचा दरावरती आपल्याला हवामान उत्पादन किंवा बाजार समितीत आवक साठवून क्षमता तसेच सरकारी खरेदीसाठी मोठा प्रभाव पडतो. पण या दर्जेदार शरबती गव्हासाठी आपण बघितलं असेल तर शरबती गहूसाठी आपण बघितलं असेल अधिक भाव आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी गहू विक्रीसाठी विविध बाजार समितीच्या तुलनेने आपण उच्चांकन दर्जाचा गहू योग्य बाजार निवडा. तर मुंबई पुणे यासारख्या बाजार समितीमध्ये आपण दर बघितलेले आहेत. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आज आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत दर माहिती होणं एकदम महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं लाईक आणि आमच्यासाठी एक मोठं प्रोत्साहन आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओला लाईक करू. भेटूयात पुढच्या नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत